नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनेक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया की सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी तलाठी भरती 2023 झालेली आहे, या 2023 सिंधुदुर्ग जिल्ह्याची तलाठी भरतीचा अपेक्षित कट ऑफ नेमका काय लागू शकतो। आपल्याला फर्स्ट रिस्पॉन्स शीट मिळालेली आहे, त्यानंतर करेक्शन करून सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा मिळालेली आहे। फक्त आपला जो नॉर्मलाइज स्कोर वगैरे आहे तो बाकी आहे, तो येत्या 2-3 दिवसांमध्ये शायद आपल्याला बघायला मिळू शकतो। तर बघा, आपल्या जर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण कॅटेगरी वाईज म्हणजे प्रवर्गानुसार जर कट ऑफ बघायचा झाला तर आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की तुमचा प्रवर्ग कोणता होता, त्या प्रवर्गामध्ये एकूण किती जागा होत्या आणि किती ऍप्लिकेशन फॉर्म तिथे आले होते आणि अपेक्षित कट ऑफ काय लागू शकतो, एवढं सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळू शकते। सोबतच आपल्याला माहित असायला पाहिजे ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची काय आहे जाहिरात आहे। जाहिरात बघू शकता तुम्ही, एकूण 143 जागांसाठी काय निघल्या होत्या, तलाठी भरतीच्या जागा निघल्या होत्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तर या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आता कॅटेगरी वाईज आपण बघूया की नेमका कट ऑफ काय जाऊ शकतो। तर बघा, पहिली आपली कॅटेगरी आहे ते म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे एससी कॅटेगरी। आता या एससी कॅटेगरी मध्ये जर बघायला गेलो तर सर्वसाधारण 6 जागा होत्या आणि 6 जागेसाठी 3551 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरले होते। यांचा अपेक्षित कट ऑफ आहे 158 ते 164 गुणांच्या दरम्यान राहण्याचा। हे 158 ते 164 गुणांच्या दरम्यान म्हणजे 200 पैकी एवढे जर गुण असतील तर तिथं त्यांचे तलाठी होण्याचे खूप चान्सेस आहेत। जर एससी कॅटेगरी मध्ये महिलांचा जर विचार केला आपण तर तुम्ही बघू शकता 6 जागा होत्या आणि 6 जागेले 1217 महिलांनी इथं फॉर्म भरले होते। अपेक्षित आहे कट ऑफ लागणं 154 ते 160 गुणांच्या दरम्यान। नंतर जर आपण बघितलं खेळाडूच्या 2 जागा होत्या, 2 जागेसाठी 60च विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। 150 ते 154 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ जाऊ शकतो। त्यानंतर माजी सैनिकच्या एकच जागा होती, एका जागेसाठी 2च ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत। अपेक्षित आहे कट ऑफ 136 ते 142 गुणांच्या दरम्यान राहण्याचा। त्यानंतर प्रकल्पग्रस्तच्या 2 जागा होत्या, 2 जागेसाठी 138 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरले होते। अपेक्षित आहे 150 ते 160 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ जाण्याचा। त्यानंतर आपले जे अंशकालीन असतात, एकूण 3 जागा होत्या, 3 जागेसाठी 25च ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत। अपेक्षित करूया आपण 144 ते 150 गुणांच्या दरम्यान इथं एससी कॅटेगरी मध्ये अंशकालीनचा कट ऑफ जाऊ शकतो। हा झाला आपला एससी कॅटेगरीचा। आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, आता पुढची कॅटेगरी आपली ते म्हणजे एसटी कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जमाती। आता अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारण जागा उपलब्ध नव्हत्या, परंतु महिलांसाठी 2 जागा होत्या, 2 जागेसाठी 161 महिलांनी फॉर्म भरले होते। अपेक्षित करूया आपण 152 ते 156 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ जाऊ शकतो। खेळाडूची 1 जागा होती, एका जागेसाठी 26 ऍप्लिकेशन फॉर्म आले होते एसटी कॅटेगरी मध्ये। यांचा जर कट ऑफ आपण प्रेडिक्ट केला तर 146 ते 154 गुणांच्या दरम्यान जाऊ शकतो। माजी सैनिकची 1 जागा होती परंतु ऍप्लिकेशन फॉर्म आलेले नाही आहेत। प्रकल्पग्रस्तची 1 जागा होती, एकूण 79 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि अपेक्षित करूया आपण 150 ते 160 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ जाऊ शकतो। ही झाली आपली एसटी कॅटेगरी। आता नेक्स्ट कॅटेगरी व्हिजा अ म्हणजे व्हिजे ए कॅटेगरी। आता व्हिजे ए कॅटेगरी मध्ये जर बघितलं आपण तर महिलांच्या 3 जागा होत्या, 3 जागेसाठी 419 महिलांनी फॉर्म भरले होते। अपेक्षित करूया आपण 152 ते 158 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ राहू शकतो। त्यानंतर माजी सैनिकची 1 जागा होती, एका जागेसाठी 2च ऍप्लिकेशन फॉर्म आले होते। 140 ते 146 गुणांच्या दरम्यान व्हिजे ए कॅटेगरी मध्ये माजी सैनिकचा कट ऑफ जाऊ शकतो। नेक्स्ट कॅटेगरी ते म्हणजे भजब म्हणजे एनटीबी कॅटेगरी। आता एनटीबी कॅटेगरी मध्ये सर्वसाधारण 1 जागा होती, एका जागेसाठी जर आपण बघितलं तर 242 पुरुषांनी फॉर्म भरलेले आहेत आणि 91 महिलांनी, म्हणजे दोघांचे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता। तर हे एवढे फॉर्म आलेले आहेत सर्वसाधारण जागेसाठी एनटीबी कॅटेगरीला। अपेक्षित करूया 156 ते 166 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ लागू शकतो। महिलांसाठी इथं जागा नव्हत्या, ते सर्वसाधारण मध्ये येऊ शकतात नंतर। त्यानंतर माजी सैनिकची 3 जागा होत्या, 3 जागेसाठी 47 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। अपेक्षित करूया यांचा कट ऑफ लागू शकतो 146 ते 152 गुणांच्या दरम्यान। त्यानंतर भजक कॅटेगरी म्हणजे एनटीसी कॅटेगरी। आता तुम्ही एनटीसी कॅटेगरी बघू शकता, सर्वसाधारण 1 जागा होती, एका जागेसाठी 431 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। 156 ते 164 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ जाऊ शकतो। महिला जर बघितल्या तर 1च जागा होती, 117 ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत।
154 ते 160 गुणांच्या दरम्यान किंवा 158 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ 200 पैकी जाऊ शकतो. माजी सैनिकच्या 3 जागा होत्या. 3 जागेसाठी तुम्ही बघू शकता की फक्त 10च ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहे. जर यांचा कट ऑफ आपण प्रेडिक्ट केला तर 150 ते 156 गुणांच्या दरम्यान इथं जाऊ शकतो. ऑब्व्हियसली हा कमी पण असू शकतो. आय थिंक हा कमीच असणार आहे. 146-48 गुणांच्या दरम्यानच जाऊ शकतो. अंशकालीनची एक जागा होती. एका जागेसाठी एकच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फॉर्म आला होता. म्हणजे या विद्यार्थ्यांचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थित झालं तर हा विद्यार्थी NTC कॅटेगरीमध्ये अंशकालीन मधून जो ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तो आजच लागलेला आहे. त्यांचं आतापासून आपण अभिनंदन करूया. बघा आता पुढची कॅटेगरी भजड म्हणजे NTD कॅटेगरी. आता NTD कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर महिलांच्या 2च जागा होत्या. 2 जागेसाठी 372 ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत. कट ऑफ तुम्ही बघू शकता 156 ते 160 गुणांच्या दरम्यान जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी भीमाप्र. आता भीमाप्र म्हणजे SBC कॅटेगरी जर बघितली आपण तर सर्वसाधारण 2 जागा होत्या. या 2 जागेसाठी 965 पुरुषांनी आणि 344 स्त्रियांनी म्हणजे एकूण 1309 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. कट ऑफ प्रेडिक्ट करूया 160 ते 168 गुणांच्या दरम्यान. किती 160 ते 168 गुणांच्या दरम्यान आपला SBC कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण कट ऑफ जाऊ शकतो. बाकीच्या जागा इथं नव्हत्या. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ते म्हणजे OBC कॅटेगरी. आता तुम्ही चॅनलला जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आपली सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट स्कोर हा आपला काय आहे अपेक्षित कट ऑफ आहे. आणि आपल्याला येत्या आठवड्यामध्येच काय फायनलाइज जो स्कोर असतो म्हणजे नॉर्मलाइज स्कोर असतो हा स्कोर मिळण्याची खूप खूप चान्सेस आहेत. तर बघा आता आपल्या OBC कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण बघू शकता आपण 9 जागा होत्या. या 9 जागेसाठी 3682 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. कट ऑफ प्रेडिक्ट करू शकतो आपण 160 ते 162 गुणांच्या दरम्यान. जवळपास कमी जास्त होऊ शकतो. आता ऍक्च्युली हे अपेक्षित आहे, प्रेडिक्शन आहे, ते कमी जास्त होतच असतं. कधी जास्तही जाऊ शकतो, कमी पण जाऊ शकतो. जस्ट प्रेडिक्शन आहे. तर बघा महिलांच्या 6 जागा होत्या. 6 जागेसाठी 1302 महिलांनी फॉर्म भरले होते. 156 ते 162 गुणांच्या दरम्यान इथं कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण खेळाडू तर 3 जागा होत्या. 3 जागेसाठी 113 खेळाडूंनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत. कट ऑफ आपण प्रेडिक्ट करू शकतो यांचा 140 ते 150 ते 160 गुणांच्या दरम्यान. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे माजी सैनिक. 6 जागा होत्या. 6 जागेसाठी 45 म्हणजे 45 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. अपेक्षित करूया 140 ते 158 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ जाऊ शकतो. ऑब्व्हियसली 148 गुण, 140 ते 148 गुण माजी सैनिक OBC मध्ये. त्यानंतर प्रकल्पग्रस्तची 1 जागा होती. एका जागेला 59 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. कट ऑफ प्रेडिक्ट करूया आपण 150 ते 160 गुणांच्या दरम्यान. हा कट ऑफ जो आहे हा मागे पुढे होऊ शकत असतो. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे ते म्हणजे भूकंपग्रस्त. या भूकंपग्रस्त मध्ये 2च जागा होत्या. 2 जागेसाठी 107 ऍप्लिकेशन फॉर्म आले होते. त्यानंतर 152 ते 162 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ जाऊ शकतो. अंशकालीनच्या बघू शकता आपण 2च जागा होत्या. 2 जागेसाठी फक्त 5च ऍप्लिकेशन फॉर्म आपल्या OBC कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. कट ऑफ प्रेडिक्ट करू शकतो आपण 140 ते 150 गुणांच्या दरम्यान. ऑब्व्हियसली जागा 2 आहेत आणि 5च ऍप्लिकेशन फॉर्म आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन फार कमीच राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघण्यापूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. बघा आता नेक्स्ट कॅटेगरी आपली ती म्हणजे EWS कॅटेगरी. आता या EWS कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण 6 जागा होत्या. 6 जागेसाठी तुम्ही बघू शकता 4349 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. आपण यांचा कट ऑफ अपेक्षित करू शकतो 162 ते 168. जवळपास रेंज मध्येच राहू शकतो EWS मध्ये. महिलांच्या बघू शकता तुम्ही 5 जागा होत्या. 5 जागेसाठी 1243 महिलांनी फॉर्म भरले होते. 156 ते 160 गुणांच्या दरम्यान इथं तुम्हाला कट ऑफ बघायला मिळू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे खेळाडू तुम्ही बघू शकता 3 जागा होत्या. 3 जागेसाठी 371 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आपल्या EWS कॅटेगरीमध्ये. अपेक्षित आहे कट ऑफ 150 ते 160 गुणांच्या दरम्यान. माजी सैनिक बघू शकता तुम्ही 6 जागा होत्या. 6 जागेसाठी 99 म्हणजे 99 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत. 140 ते 148 गुणांच्या दरम्यान माजी सैनिकचा कट ऑफ आपल्याला EWS कॅटेगरीला बघायला मिळू शकतो. प्रकल्पग्रस्त बघू शकता 2 जागा होत्या. 2 जागेसाठी फक्त
519 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत. अपेक्षित आहे यांचा कट ऑफ 150 ते 160 गुणांच्या दरम्यान जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे अंशकालीन. आता या अंशकालीनच्या 3 जागा होत्या, 13च ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत. अपेक्षित आहे 140 ते 150 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर अराखीव कॅटेगरी. या अराखीव कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता सर्वसाधारण 15 जागा होत्या. 15 जागेसाठी 4834 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. अपेक्षित आहे कट ऑफ 164 ते 168 गुणांच्या दरम्यान. 70 पण जाऊ शकतो, नो प्रॉब्लेम, कारण की कॉम्पिटिशन तसं असतं आणि ओपनचा कट ऑफ हा ऑब्व्हियसली जास्तच लागत असतो. महिलांच्या 17 जागा होत्या. 17 जागेसाठी तुम्ही बघू शकता 3419 महिलांनी इथं फॉर्म भरलेले आहेत. त्यानंतर अपेक्षित आहे कट ऑफ 158 ते 162. 64 पण होऊ शकतो, नो प्रॉब्लेम. 164 पण जाऊ शकतो. खेळाडू आहेत 5 जागेसाठी 205 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. 150 ते 156 गुणांच्या दरम्यान खेळाडूचा कट ऑफ जाऊ शकतो. हे फक्त प्रेडिक्शन आहे, हे फायनल स्कोअर नाही आहे. काय फक्त प्रेडिक्शन आहे. अपेक्षित आहे एवढा कट ऑफ लागू शकतो, कमी होऊ शकतो, जास्तही होऊ शकतो. प्रकल्पग्रस्तच्या 5 जागा होत्या. 289 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. कट ऑफ जर बघितला 154 ते 162. माजी सैनिक राहिली आपली 1 जागा होती. 1 जागेसाठी 50 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. 148 ते 156 काय यांचा कट ऑफ जाऊ शकतो. अंशकालीन तुम्ही बघू शकता 2 जागा होत्या. 2 जागेसाठी 18च ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत. कट ऑफ 150 ते 160 गुणांच्या दरम्यान ऍव्हरेज राहू शकतो. त्यानंतर भूकंपग्रस्त जर बघितल्या तुम्ही तर इथं बघू शकता तुम्ही भूकंपग्रस्तच्या 1च जागा होती. 43 म्हणजे 43 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. 154 ते 160 गुणांच्या दरम्यान अराखीव कॅटेगरीला भूकंपग्रस्तचा कट ऑफ जाऊ शकतो. हा झाला आपला अराखीव कॅटेगरीचा कट ऑफ. आता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तलाठी भरती असो किंवा अदर कुठलीही भरती असो त्याची अपडेट वेळेवर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि रिझल्ट विषयी जर बोलायचं झालं तर आपली जी फर्स्ट रिस्पॉन्स शीट झाली, सेकंड रिस्पॉन्स शीट झाली. आता नॉर्मलाइज स्कोअर म्हणजेच फायनलच स्कोअर असणार आहे. आता हा फायनल स्कोअर म्हणजे तुमची फायनल मेरिट लिस्टच लागणार आहे, तर ते येत्या आठवड्यात लागण्याचे खूप चान्सेस आहेत. तशी हालचाली सुद्धा बघायला मिळत आहे. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.